नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन व्हिडिओसोबत आपल्या सर्वांचं स्वागत. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले असेल, त्यामध्ये मी सांगितलं होतं की आम्ही गावाला गेलो होतो. कारण माझ्या आजी सासऱ्यांचंच म्हणजे माझ्या सासूबाईंच्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण होतं. त्यानिमित्तानं आम्ही सगळे गावाला गेलो होतो. त्या गावाला गेल्यानंतर मुलांचा आनंद हा बघा, उत्साह आणि आनंद त्यांचा पार ओसंडूनच वाहत असतो. त्यांना घरामध्ये थांबूच वाटत नाही, कंटिन्यू बाहेरच खेळायचं असतं. त्यांना 10 वाजलेले कळत नाही, 11 वाजलेले कळत नाही, अंधार पडलेला कळत नाही, काही नाही, फक्त खेळायचं असतं. आणि एवढे खेळतात, दमून जातात, तरीही त्यांना खेळायचंच असतं. गावाकडे आल्यानंतर मुलांचंच काय, तर आपलंही मन थाऱ्यावर राहत नाही. कारण गाव म्हणजे साधेपणा, शुद्ध हवा आणि नैसर्गिक सौंदर्य याचं मूळ ठिकाण. त्यात गावाकडची संध्याकाळ म्हणजे शांतता आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य. इथे शहरासारखा गोंगाट नसतो, आवाज नसतो किंवा प्रदूषणही नसतं. आकाशात चमचमणारे तारे आणि चांदण्यांचा छान उजेड अंगणात पसरलेला असतो. त्यामुळे मुलांना त्या पसरलेल्या उजेडात खेळायला भारी वाटतं. त्यानंतर शिवारातल्या बेडकांचे आवाज, झाडावरची किटकिट, किरकिर हे इथलं संगीत. त्याचबरोबर शेजारी असलेल्या शेळ्या मेंढ्यांचा आवाज. त्यामुळं काही वातावरण औरच असतं. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही खेळायचा मोह काय आवरला नाही. त्यामुळे मोठ्यांनीही खेळून घेतलं. काही म्हणा, गावाकडची एक अविस्मरणीय संध्याकाळ होती ही. खूप छान वाटलं, मज्जा आली. तर गावाकडची रात्र किंवा संध्याकाळ हा फक्त अंधार नसतो, तर निसर्गाशी जोडलेलं शांत आणि समाधान देणाऱ्या जीवनाचं दर्शन असतं. रात्रीच्या जेवणासाठी चपात्याही ह्या आम्ही चुलीवर बनवलेल्या होत्या. चुलीवरचं जेवण आणि थंडगार वाऱ्याचा स्पर्श हा गावाकडे आल्यावर मनाला सुखवतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होतं आजोबांचं वर्षश्राद्ध. त्यानिमित्ताने गेलो होतो. खूप छान डेकोरेशन केलं होतं. तर पुण्यस्मरण म्हणजे काय, तर दिवंगत व्यक्तीच्या स्मृतींना आदरपूर्वक उजाळा देण्याचा दिवस. या दिवशी कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे लोक एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. तर कार्यक्रमासाठी भरपूर लोक उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार आणि माजी पाणीपुरवठा व जलसंधारण मंत्री विजयबापू शिवतारे हेही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सूळ महाराज यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आम्हीही छान फोटो काढून घेतले. त्याचबरोबर फॅमिलीचाही एक छान फोटो काढला. तेवढ्याच आठवणी मनात राहतात त्यासाठी. त्यानंतर जेवण वगैरे केले आणि नंतर घरी आलो. तर प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम हा कार्यालयामध्ये होता. कारण पावसामुळे अव्यवस्था झाली असती, त्याच्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी तो कार्यालयात होता. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर दादूचा बड्डे होता. मग तो सेलिब्रेट केला. सगळी फॅमिली एकत्र आल्यामुळं त्याचा छान बड्डे सेलिब्रेट केला. दादूचा वाढदिवस होता, त्यामुळे घरात असं छान उत्साहाचं वातावरण होतं. त्याचं सर्वांनी छान औक्षण केलं. त्यानंतर त्याला सर्वांनी छान छान आशीर्वाद दिले. त्यानंतर गिफ्ट्स पण खूप छान छान दिले. सर्व मुलांनी मिळून मस्त बड्डे सॉन्ग म्हटलं. त्यानंतर छान केक कट केला. तर हा वाढदिवस म्हणजे नात्यांचा स्नेह आणि प्रेम दृढ करणारा क्षण होता. लहान मुलांना केक खूप आवडतो. त्याचं कारण म्हणजे लहान मुलांना गोड जास्तच आवडतं आणि केक गोड असतो. त्याचबरोबर त्याच्यावर छान सजावट केलेली असते. क्रीम, चॉकलेट, स्प्रिंकल्स, काही काही केकवर तर कार्टूनचे डिझाईन पण असतात. ते पाहून मुलं खुश होतात आणि त्याच्यामुळे मुलांना केक हा जास्त आवडतो. तर बड्डेसाठी 2 केक आणले होते. कारण लोकं खूप जास्त होती. फॅमिली मोठी असल्यामुळे एक केक पुरला नसता सर्वांना. त्यासाठी 2 केक आणले होते. एक रसमलाई फ्लेवरचा होता आणि एक व्हॅनिला फ्लेवरचा होता. दोन्ही केक टेस्टला खूप छान होते. रसमलाई फ्लेवरचा त्या कंपेअर खूप छान होता. त्यानंतर सर्वांनी औक्षण करून घेतले. घरामध्ये जास्ती मेंबर असल्यामुळे औक्षणची प्रोसेस ही खूप वेळ चाललेली होती. सर्व अगोदर सर्व मोठ्या नी औक्षण केलं. त्यानंतर आम्ही त्याचं औक्षण केलं.
तर अशा पद्धतीने दादूचा बड्डे सेलिब्रेट झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. तुम्ही खूप छान सपोर्ट करता आपल्या व्हिडिओला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. असाच प्रतिसाद देत चला आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच एक छोटीशी कमेंटही करत जा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत लवकरच. धन्यवाद.